मित्रांनो, मृत्यू अटळ आहे, पण अपघात, आत्महत्या, बुडून मृत्यू किंवा अचानक आलेला मृत्यू. गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहे. गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल असा उल्लेख आहे जो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ऐकायलाच हवा. कारण मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं याबद्दल आज आपण धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेली माहिती जाणून घेणार आहोत. ज्याने जन्म घेतला आहे त्याचा मृत्यूही निश्चित होणारच आहे. मित्रांनो, या पृथ्वीवर ज्या प्राण्याने जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू अटळच आहे. हे एक सत्य आहे जे कोणीही बदलू शकत नाही. परंतु मृत्यूनंतर प्रत्येक माणसालाच मोक्ष मिळतो का? याचं सरळ उत्तर आहे नाही. त्यांपैकी काही असेही असतात ज्यांचा आत्मा शेकडो वर्ष या पृथ्वीवरच राहतो. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा अकाली झालेला मृत्यू असतो. आपण कित्येक वेळा पाहतो की रोजच कोणी ना कोणी रस्ते अपघातात मृत्यू पावतात, एखाद्या आपत्तीचा बळी ठरतात आणि आपला जीव गमावतात. अशा मृत्यूंना धर्मशास्त्रामध्ये अकाली मृत्यू असे म्हणतात. अकाली मृत्यू म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये शरीर नष्ट होते परंतु आत्मा मात्र संसारातच राहतो. पण प्रश्न असा तयार होतो की असे का होते? कारण अकाली मृत्यूमागचे कारण असे असते की आजच्या या प्रस्तुतीमध्ये आज आपण याच विषयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या प्रस्तुतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत अकाली मृत्यू का होतो, अकाली मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते, अकाली मृत्यू कसा होतो, अकाली मृत्यूपासून वाचण्याचा मंत्र कोणता आहे, आत्महत्येला पाप का मानले जाते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. अधिक वेळ न घालवता आजच्या प्रस्तुतीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, सामान्य मृत्यूबद्दल आपण सर्वजण जाणतो आणि समजतो देखील. परंतु अकाली मृत्यू असा विषय आहे ज्याबद्दल अनेक गोष्टी धर्मशास्त्रामध्ये सांगितल्या गेल्या आहेत. गरुड पुराणाच्या 7व्या अध्यायात पक्षीराज गरुड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान विष्णू सांगतात की जर एखादा मनुष्य भुकेने तडफडून मरण पावला किंवा एखाद्याला हिंस्र प्राण्याने त्याचा जीव घेतला किंवा विषारी पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला किंवा अनेकही कारणे आहेत, पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर अशा मृत्यूंना अकाली मृत्यू असे म्हटले जाते. त्यानंतर पक्षीराज गरुड हे भगवान विष्णूंना विचारतात, हे नारायणा, अकाली मृत्यू का होतो याचे मला कृपया सविस्तर वर्णन सांगा. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे पक्षीराज, अकाली मृत्यू कोणत्याही कारणाने होऊ शकतो, मग तो एखाद्या रोगामुळे किंवा एखाद्या अपघातामुळे. अशा वेळी माणूस अनेकदा हाच विचार करतो की मी जर अजून जास्त दिवस जगलो असतो किंवा माझ्यासोबत असे घडले नसते तर आता मी जिवंत असतो, कदाचित माझा मृत्यू झालाच नसता. परंतु अकाली मृत्यूचे कारण अनेक जन्मांमध्ये केलेली आपण जी वाईट पापे आहेत तीच पापे सांगितले जातात. त्यानंतर गरुडदेव विचारतात, हे भगवान, वेदांमध्ये मानवाचे आयुष्य 100 वर्ष असे सांगितले आहे, मग त्याचा अकाली मृत्यू का होतो बरं? या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्रीहरी सांगतात, हे खरे आहे की वेदांमध्ये मनुष्याचे आयुष्य हे 100 वर्ष एवढे सांगितले आहे, परंतु मानवाने केलेल्या दुष्कर्मांचा विचार केलेला नाही. म्हणजेच मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये धर्मकर्म करण्याची शक्तीच उरत नाही किंवा त्याचे शरीर त्याला धर्माचे कर्म करण्यास साथच देत नाहीत. याशिवाय जेव्हा एखादा मनुष्य स्वतःच्या इच्छेने धर्मकर्माचा त्याग करतो तेव्हा पृथ्वीवरील त्याच्या आयुष्याची मर्यादा आपोआपच कमी होते. पाहिले तर प्रत्येक मनुष्याचे कर्म हाच त्याचा धर्म आहे. मनुष्याचा मृत्यू तेव्हाच होतो जेव्हा त्याच्यात ती कर्मे पूर्ण करण्याची शक्ती उरतच नाही. आयुष्य जरी 100 वर्षांचे असले
तरी आपल्या कर्मांमुळे माणूस स्वतःचं आपले आयुष्य कमी करत जातो. वेदांचे ज्ञान नसल्यामुळे मनुष्याला कळतही नाही की तो नकळत किती वाईट कर्मे करत आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने धर्म आणि अधर्म यांचे ज्ञान अवश्य मिळवले पाहिजे. पुढे पक्षीराज गरुड विचारतात, हे नारायण, अकाली मृत्यू नंतर आत्म्याचे काय होते? तेव्हा श्रीहरी उत्सुकतेने सांगतात की मनुष्याच्या जीवनाचे एक चक्र हे निश्चितच असते. अकाली मृत्यू झालेल्या व्यक्तीला हे जीवनचक्र पूर्ण करता येतच नाही. त्यामुळे मृत्यूनंतरही त्याला अनेक प्रकारची दुःखे सहन करावी लागतात. त्यातच त्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्या व्यक्तीच्या इच्छा, वासना देखील अपूर्णच राहतात. अशा वेळी त्याचे शरीर तर नष्ट होतेच, पण आत्म्याचा मोह कधीच सुटत नाही. या अवस्थेत अकाली मृत्यू झालेले आत्मे आपल्या नातेवाईकांना किंवा जिवंत लोकांना त्रास देतात आणि आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा त्या खूप प्रयत्न करतात. असे आत्मे प्रेत आणि पिशाच्य योनीमध्ये अनेक वर्ष भटकतच राहतात. पुढे श्रीहरी सांगतात की नैसर्गिक मृत्यू झालेल्या मनुष्याला 11 किंवा 45 दिवसांत दुसरे शरीर प्राप्त होत असते. ती आत्मा प्रेत योनीतून मुक्त होऊन आपल्या कर्मांनुसार पुढच्या जन्माला प्राप्त होते आणि यमलोकात जाते. परंतु जर अकाली मृत्यू झालेली व्यक्ती ही भूत, प्रेत, पिशाच्य, उष्मांड, ब्रह्मराक्षस, क्षेत्रपाळ, वेताळ या योनींमध्येच तशीच भटकत राहते. अशा आत्म्याला एवढी सहजासहजी शांती कधीच मिळत नाही. त्यानंतर पक्षीराज गरुड विचारतात, हे श्रीहरी, आत्महत्या पाप आहे का? तेव्हा श्रीहरी सांगतात की अकाली मृत्यूमध्ये आत्महत्येला सर्वात खालचा दर्जा दिला गेला आहे. आत्महत्या करणे हे सर्वात मोठे पाप मानले गेले आहे. धर्मग्रंथाच्या दृष्टीने ते अत्यंत वाईट काम आहे. आत्महत्या म्हणजेच ईश्वराने दिलेल्या जीवनाचा अपमान करणे होय. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा आत्मा पृथ्वी तलावर तोपर्यंत भटकत राहतो जोपर्यंत प्रकृतीने निश्चित केलेले कालावधी किंवा जीवनचक्र पूर्ण होत नाही. अशा आत्म्याला ना स्वर्गात स्थान मिळते ना नरकामध्ये. मृत्यूनंतरही त्या आत्म्याला अत्यंत दुःखदायक अवस्था प्राप्त होते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी ती आत्मा अंधारात भटकतच राहते जोपर्यंत तिचे जीवनचक्र पूर्ण होत नाही. कारण मनुष्य आत्महत्या करतो तेव्हा त्याची कर्मे आणि त्या शरीराचे ऋण पूर्ण झालेले नसते. म्हणून कधीही आत्महत्या करू नका. मित्रांनो, आत्महत्या केलेल्या आत्म्यांचे दुःख कमी करता येत नसले तरी गरुड पुराणांमध्ये अकाली मृत्यू झालेल्या आत्म्यांच्या शांतीसाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. हे पुढे गरुडदेव विचारतात, हे त्रिलोकीनाथ, अकाल मृत्यू झालेल्या आत्म्यांच्या शांतीसाठी त्यांच्या नातेवाईकांनी काय करावे बरं? तेव्हा भगवान विष्णू त्याला सांगतात की अशा व्यक्तीच्या नातेवाईकांनी नदी किंवा तलावामध्ये तर्पण करावे. तसेच मृत आत्म्याच्या इच्छापूर्तीसाठी पिंडदान, दानधर्म आणि इतर चांगली कामे करावीत, जेणेकरून त्या आत्म्याला लवकर मुक्ती मिळेल. ही सत्कर्मे किमान 3 ते 4 वर्ष करावीत. त्यानंतर त्या अकाली मृत्यू झालेल्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि तिच्या नव्या जीवनाची सुरुवात होते. मित्रांनो, अकाली मृत्यूपासून वाचवण्यासाठी आपण नेहमी चांगली कर्मे करावीत, दानधर्म करावा आणि ईश्वराची सेवा करावी, प्रार्थना करावे, स्तोत्र मंत्र जपावे. कारण प्रार्थनेमध्ये भाग्य बदलण्याची नक्कीच ताकद असते. म्हणून तुम्हीही चांगली कर्मे करा आणि इतरांबद्दल देखील चांगले विचार करून त्यांना मदत करा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.